तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यात गेले काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता। आता जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी देखील हवामान विभागाकडून काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र आता पावसाचा जोर ओसरलाय। अनेक भागामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र देखील पाहायला मिळते। दरम्यान जरी पावसाने उघडीप दिली असली तरी आजही राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। बातमी संपूर्ण जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत तसेच तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा जाणून घेत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील फक्त 2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। मुंबई आणि उपनगराबाबत माहिती घ्यायची झाली तर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते। पुण्यातील घाट परिसरामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये हवामान विभागाने असा इशारा दिलेला आहे। तर विदर्भात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असा हवामान विभागाने सांगितलेला आहे। अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसासोबत विजांचा कडकडाट आणि वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल, त्यामुळे पुढचे काही तास विदर्भात धोक्याचे असणार आहेत। दरम्यान या सगळ्यात तुमच्या भागामध्ये जर पावसाची काय परिस्थिती आहे, पाऊस झाला की नाही ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।